बाळू, अरे काय चाललं हाय? अगं आता चित्रबासने चारा पाणी केलंय आणि बसलोय. अरे त्यांचं झालं आणि तुझं काय? काय भूक बीक लागते का नाही? हा, चल घरात. आलोच मी. हाय का आता? हा, सूर्य माथ्यावर आला हाय. सकाळच्याला न्यारी बी नीट नाही केली. एवढं कोणी कामात वाहून जातात वय? एवढं काम बी इतके आहेत का उरकता उरकायची नाहीत. आणि ही तर सुरुवात आहे. मोर बघ काय काय होत या. म्हणजे मोर भाकर खाय बी मिळणार नाही वय? कोणास ठाऊक तसं बी होईल. आणि आता जे काम करा आलो हाय ते पुरं करायला पाहिजेच. म्हणजे अगं आता इथं कशा पाय आलो हाय आम्ही? हा, तुला काहीतरी मदत होईल म्हणूनच आलोय ना व. चला घरात. तू कवा कवा काय बोलतो तेच कळत नाही बाबा. तू वय मोर, एक जण बेटा येतोय त्याला भेटून आलोच नाही. लय वाट बघायला लावू नग, लवकर ये. बाय. पाहुणं, हो पाहुणं, पाहुणं. काय हो, मला हाय मारत आहे का? वय का धरून आळी मारतोय? अप्पर कोण म्हणायचं तुम्ही? नाही म्हणजे इकडे कधी बघितलं नाही म्हणून म्हणलं. म्या या गावचा नाही, पल्याडचा आहे. पाटलाचा गडी आहे. हा, असं असं. बोला की, काय काम काढलं आहे? ते बाळूमामा म्हणतात ते कुठं असं ठाव आहे का? त्याच्याकडे काय काम आहे? ते मालकीनबाईचं काम आहे, त्यासनी भेटायचं होतं. त्यांचं काय काम आहे बाळ्याकडे? त्यांच्या पोरासाठी भेटायचं होतं. असेल काहीतरी काम, आपल्याला काय ठाव. अहो तसं नव, म्या बाळ्याचा भाव आहे म्हणून म्हणलं. अहो अहो अहो, उठा उठा उठा. असं काय करताय? पहिलं सांगायचं नाही वय. यात काय सांगायसारखं आहे? हा, बाळूमामाचा भाऊ म्हणजे काय साधी गोष्ट आहे वय? म्हणजे मला काही समजलं नाही बघा. मला ठाव आहे, बाळूमामा बी असंच म्हणतात. समजतं पण नाही समजत म्हणायचं. हा, ऐकलं आहे म्या. भाड्याचं काय ठाव नाही, पण मला काय बी समजलं नाही बघा. असू द्या पण ते बाळूमामाकडे घेऊन चला की मला. अहो बाळू नाही राहत आमच्या संघ आता. म्हणजे आता कुठे भेटायचं ते? आता आमच्या बहिणी संघ असतोय. तुम्ही एक काम करता का, इथनं असं सरळ जावा, तिकडं कोणाला बी विचारा, सांगेल ते तुम्हाला. हा वय चला येऊ द्या. हा वय असू द्या असू द्या असू द्या. हा हा हा, चला. ते आपलं पर जेवून झालं, पर अजून बाळू आला नाही. येताना घेऊनच यायचं की दासनी. आता म्हणला कोणतरी येणार आहे भेटाय, तो गेला की येतो. कुणी ना कुणी येतच असते बघ भेटाय. म्हणजे काय चाललं आहे त्यांचं मला बी समजणं झालं आहे बघ. का ग, शेतावर चावडी काय भरवत्यात, भेटाय लोक काय येतात. माणसांचा गराडा सतत त्यांच्या अवतीभोवतीच असतोय बघ. आता मेंढ्याचं राय पायपीट करायची म्हणजे 4 लोकांच्या वळखी पाळखी ठेवायला लागतात, म्हणून असं करत असेल. अगं परी एवढं कधी कधी तर लोक पार पाया पडतात त्यांच्या. अडचणी काय सांगाय येतात. असं तो कसा हाय ठावा आहे ना व, समद्यांची काळजी असते त्याला. तू काय बी म्हणाय, पण मला तर काय त्यांचं वागणं पटत नाही बघ. डोक्यात काय चाललेलं असते त्यांचं काय बी समजत नाही. हे बोलतात आणि निघून जातात बघ. बर, मी बोलते त्याच्या संग. ते बोलू देणार आहेत वय? स्वतःच्याच बोलण्यात समोरच्याला गुंडाळून ठेवतात ते. राम राम पाहुणं, ते बाळूमामाचं घर कोणतं आहे? होय. ये इकडे. बाळूमामा तुम्हीच का? बाय.
कशा पाय हुडकतोयस मला? पाटलिंबाईंनी धाडला आहे. कशा पाय? त्यांचं काम आहे तुमच्याकडे, मदत पाहिजे त्यास. अरे म्या काय मदत करणार? म्या साधा मेंढपाळ आहे. बाळूमामा तुमच्याबद्दल ऐकलं आहे आम्ही. अरे लोक काय बी बोलतात, समजच खरं वाटून नसतं घ्यायचं. पण तुमच्याबद्दल जे काय ऐकलं आहे ते समजा खरं आहे. ठाव आहे मला. ऐकात समजा तूच ठरवलंस होय? तुमच्या भावाशी भेटलो होतो आता. मला हुडकाय तिकडे गेला होतास का काय? तुम्ही तिकडे असतात असं समजलं होतं म्हणून गेलतो. घे, जमला आहेस. काय सांगू मालकीन बाईसने? अरे म्या काय सांगू, तुझी मालकी नाही काय बी सांग. नाही तसं नव, ते तुम्हाला भेटायला का येऊ देऊ? अरे कामच ठाव नाही तर काय सांगणार म्या? हा, त्यांच्या पोराचं काहीतरी काम आहे. अरे पोराचं लगीन होत नाही सांग की सवन. गोळ्यान दूध कशा पाय पितोयस? हा, आता तुमच्यापासून काय लपून राहणार आहे का बाळूमामा? तुला ठाव आहे ना व काय काम आहे ते? सांगाय काय होतंय? बाळूमामा मी आपला गडी माणूस आहे. जेवढं सांगायचं सांगितलं तेवढं सांगितलेलं बरं ना. बराबर आहे, चांगला आहेस बाप. ना असाच राह. जाऊन तुझ्या मालकिनीला सांग पोराला घेऊन भेटा ये मनावर. वय वय जा. असू दे. रे काहीतरी गणित आहे असंच वाटतं आहे मला तर. गणित आहे? काय गणित आहे? काय गणित आहे ते काय ठाव नाही. पण समजाच डाव उलट पडतात. कुठला डाव उलटा पडला? समजाच की. आणि आताच जर सांगायचं झालं तर पाटलाच्या पोराचं लगीन कशा पाय होत नाही. होणार. मला नाही वाटत होईल म्हणून. म्हणजे होईल पर प्रत्येक वेळाला काहीतरी होतंय अंडा उलटा पडतोय. बाळू तर काही करत नसाल ना व? अरे तो काय करतोय? ते काय ठाव नाही. पण आता तुम्ही एवढं हवान बिवान करतात, पंचानी बी पोरगी पाहिली, पाटलाच्या घरचे बी समजा कामाला लागले आहेत, तरी बी लगीन कशा पाय होत नाही. अरे पण यात त्या बाळ्याचा काय संबंध? तो काहीतरी करत असेल असं मला वाटतं बघ. अरे तो गेलाय गाव सोडून. तो कशाला काय करतो? अव तो गाव सोडून जाऊ द्या, नाही तर अजून काय होऊन द्या, मी त्याला चांगलं ओळखीतो आहे. ना काहीतरी करीतच असेल. काळजी करू नको, असं काय होणार नाही. मालकीन बाई काय राहिलास? भेटले का बाळू मामा? वय पण राकोळ मध्ये नाहीत ते. मग दुसऱ्या कुणाला तर भेटून आला नाहीस ना? नाही नाही, मी ऐकलं होतं की बाळूमामांबद्दल. नुसतं ऐकलं होतं की कवा बघितलं बी होतंस त्यासनी? नक्की त्यासनीच भेटलास कशावरून? होय, त्यांनीच मला ओळखलं. असं काय म्हणले? कशा पायी उडवतो आहेस मला? मग मी सांगितलं त्यांना आमच्या मालकीनबाईचं काम आहे. मी काय सांगितलं ना काय काम आहे, पण त्यासनी बरोबर ओळखलं. असं काय म्हणले? लगीन होत नाही ते सांग की म्हणले. पोराला घेऊन यायला सांगितलंय. असं निघतो. तुम्हाला कोण आलं होतं बेटा? शेजारच्या गावात आले होतं. काय काम होतं त्यांचं? त्यांच्या मालकीने भेटायचं होतं मला.
कशाला? आता कशाला काय समज सांगत बसू का? मग ठावं नका का मला? आता जे कोणी बेटा येतील तेव्हा दिसलच की. 4 चौकात तळावर येतील माणसं आता. ते येऊ द्या, बरं आपली कामं सोडून दुनियाच कामं करणं सोडून द्या आता. अजून सुरू कुठं केली आहेत सोडून द्यायला. आत्ताशी कामं सुरू झाली आहेत. पर ती कोण येणार आहे ते मला समजायच पाहिजे. त्यासाठी तळावर काम कर, थांबायला पाहिजे तिथं. ते ठीक आहे, पर मी तिथं असल नसल मला कळाय नको वय कोण येतंय कोण जातंय. हे नाही जमायचं. तुला काय कमी पडतंय का? हा, डवळा डवळ करू नको माझ्या कामात. बायको आहे ना म्या तुमची, मला समजलंच पाहिजे. सत्य त्या जास्त ऐकून नाही घ्यायचो. मी आयालाच सांगणार आहे. तू बी तसलीच आणि गंगूताई बी तसली. नको तिथं डोसकं घालायचं. आणि आजाला बी सांगणार आहे. सांग, एक दिवस असा येईल तुझा आजा म्हणजे माझा बाप माझंच ऐकत. कशावरनं? बघशीलच. म्या बी इथंच आहे तू बी इथंच आहे. समजल तुला. म्हणजे तुम्ही कुणाचं ऐकणार नाही असंच ना? हे बघे, तळावर येणाऱ्या माणसासनी खाय प्याय काय मिळतंय ना मिळतंय ते बघ. त्यांची सेवा करायला मिळते का नाही ते बघ. का आपलं लावलंय. समजलं. विक्रम, ए विक्रम. अरे हा काय झालं का तुझं? आहे, मला नाही यायचं. विक्रम, अरे एकदा ऐक की माझं. आहे, आजवर मी तुझं समजा ऐकलं, पर एक डाव तू माझा ऐक. नग जाया. हे बघ, मला मनापासून वाटतंय तिथं गेलो तर समजा ठीक होईल. आणि हे घरात नाहीत ना, तवर जाऊन येऊ. तिथं जाऊन बी काम नाही झालं तर? अरे बाळू मामा तसे नाही, नाही ऐकलंय त्यांच्याबद्दल. समधी पहिल्यांदा तुला तशीच वाटतात. आता पतूर ज्यांच्याकडे गेलो ना, त्यांच्याकडे जाताना कवाच असं वाटलं नव्हतं जसं आता वाटतंय. काय ठावं नाही, पण आपण जाया पाहिजे. आणि द्यावायचं. भाई देते की. हे काय चाललंय माझ्या माघारी? कुठं काय? काही नाही. कुठं काय? हे काय मग? पूजेची तयारी आहे. ह्याच्यासाठी काही गरज नाही पूजा करायला. ह्याच्यासाठी याची नाटकं लय झालीत आता. मी एक ठरवलंय. काय? तुझा रे बाहेर. अहो, त्याला कशा पायी बाहेर धाडताय? बोला की त्याच्यामुळं. असं त्याच्या मोर तर त्याच्या मोर. ऐक, मला नाही वाटत तो काळ वैरी आपलं काम करेल. मग आता मी एक ठरवलंय. पोरगी कशी का असणं रंगरूपानं, गरीब असो, इथली असो की कर्नाटक मधली असो, फक्त याचं लगीन लावून द्यायचं बस. वय ह्याचं काय ऐकायचं नाही आता. मी सांगल त्याच पोरीबरोबर लगीन करायचं. नाही जर केली ना पायच मोडीन आता. पोरगी हुडकायचं चाललंय. त्या देशमुखाकडे जातो, त्याला बी सांगतो बाबा एखादी पोरगी बघ मग. आणि लागोलाग परत येत. तुम्ही कुठे जाऊ नका. पूजा अर्चना. आहे, आता काय करायचं?
काय करायचं म्हणजे? जायचं की आपण? अगं बा, देशमुखाकडे गेले आहेत म्हणजे आपल्या वाटेवरच की. त्यानं काय होते या? आपण दुसऱ्या वाटेनं जाऊ. पर जायचं एवढं खरं. पर त्यासनी समजलं तर काय खरं नाही. काय कुणाला समजत नाही. तू का काळजी करू नको. चल, निघायची तयारी कर. चला चल लवकर. बाळू मामा तुम्हीच नव? होय होय, हा मला ओळखलं का? वय वळिकलं की. होय होय, हेच आहेत बाळू मामा. पर तुम्ही इकडं कसं काय आले? तुम्ही त्याच्या काळ बहिरीकडे गेले होते ना? तात्या, मध्ये मध्ये बोल न ग. मामा पाया पडते. नारळ तुमच्या पायाशी ठेवते. हे विक्रम, पाया पड की. माझ्या तळावर का आली आहेस? तुम्ही दुःखी जीवांचं गारानं ऐकून त्यांचं दुःख दूर करताय असं समजलं मला, म्हणून आले. महादेवानंच इथे धाडले असं समजा. वायलेला बेल कामी आला बघ. मामा, ह्यो माझा लेख आहे विक्रम. लग्नाला नाही म्हणतो. समधे उपाय करून झाले पर ऐकतच नाही. म्हणून तुमच्या पायाशी घेऊन आले. आता तुम्हीच काय ते करा. ह्याचं लगीन व्हावं अशी लई इच्छा आहे माझी. वरचीनं तुला साडी चोळी घालून दाढला हाय आणि तू माझ्या मोर धोतर सदरा घालून आला आहेस. हे बाळू, अरे काय बोलतो तू? मामा, हे काय सांगितलं तुम्ही? तू तुझ्या तोंडात सांगतोयस का? मी सांगू? आता पासून गुपित होत हे, पर तुम्ही ओळखलं. आजवर जिथं जिथं मला नेलं तिथं कुणाच बी ओळखता आलं नाही. पर तुम्ही ओळखलं. तुम्ही देव आहेत समाजासाठी. देव आहेत.
माझं माय असून मला बी समजलं नाही. पण मामा असं असेल तर आपलंच की मग सगळं. याच्या वडिलांनी ती समजलं तर घराबाहेर काढतील त्याला. आणि गावात कुणाला समजलं ना तर आमचं गावात बी राहणं मुश्किल होईल. मामा मला वाचवा, मला जगायचं आहे.